the Lord has brought us together once again to see and thank the Lord, and let us see why do we have come on 31st midnight. आणि पुन्हा एक वर देवानं आपल्या सर्वांना एकत्रित आणलेलं आहे. आम्ही पाहूयात की ह्या सायंरात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीच्या वेळेस प्रभू आपल्याशी काय बोलू इच्छितो. For us, in early days, Christmas, that is 24th night and 31st night, and is the first morning we are going to go to church. So all the preparation I remember early days. आणि आमच्यासाठी जो सुरुवातीला ज्यावेळेस आमच्या घरामध्ये क्रिसमस असायचा, क्रिसमस 31 डिसेंबरची प्रार्थना किंवा सकाळी पुन्हा नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी चर्चला जाणं, त्या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या मला आठवत आहेत. And I did mention, previously that I went to Samson in Sangli shop, Liberty shop, and I met that person, the owner. We were so happy every year we used to get new 2 dresses. आणि मी तुम्हाला आधी पूर्वी सांगितलेलं आहे की ज्या लिबर्टी शॉप मध्ये जे सांगलीला आहे तिथं मी गेलो होतो आणि मला आठवलं ते, कारण लहानपणी आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे आणि मी खूप आनंदित असायचो, कारण दर वर्षाला 2 नवीन ड्रेस आम्हाला मिळायचे, New shoes. नवीन शूज मिळायचे, It is चप्पल new मिळायची. shoes. But we used to polish it. आणि नवीन असतो तरी त्याला आम्ही चमकवायचो, आणखीन पॉलिश करायचो. That was our excitement for the 1st of Jan and 24th of night. आणि ही आमची उत्साह असायचा 31 डिसेंबरला किंवा 1 जानेवारीच्या चर्चला जाण्यासाठी. But now, why do we have to come on 31st night? Why do we come? And is it recorded in the scripture about the midnight prayer or something like that? आणि मग आम्ही आता का यावं की मध्ये ह्या 31 डिसेंबरच्या रात्रीच्या मध्यरात्रीच्या प्रार्थनेला, किंवा काय कारण आहे का, हे नमूद आहे का त्याबद्दल बायबलमध्ये काही? There are many actually scriptures are there in the scripture, and it's a biblical. It's not that a fashion, or we have to. And some of the reasons we are going to see why we come together in a midnight service. आणि पुष्कळशी कारणं आहेत, किंवा आणि दुसरं म्हणजे काय फॅशन नाही की आम्ही यायला पाहिजे ख्रिस्ती या नात्यानं, पण काही कारणं आहेत का आम्ही ह्या आध्यात्मिक सभांना जातो. And one of the first reason I want to bring it to your notice is that commonly if we think of God, in His faithfulness He has kept us safe throughout 2025. आणि मग एक जे आपलं जे सामान्य जे कारण आहे ते मी तुम्हाला सांगेन की आपण देवाला धन्यवाद देतो ह्या दिवसाला, या रात्रीच्या वेळेस, या क्षणांना, की 2025 मध्ये पूर्ण वर्षभरामध्ये देवानं आपल्याला सुरक्षित राखलेलं आहे. Psalmist says, David in 150, आणि स्तोत्रकर्ता 150 मध्ये सांगतो, let everything that has breath praise the Lord. आणि ज्याच्यामध्ये श्वास आहे त्या प्रत्येकानं प्रभूला स्तुती द्यावी. Yes, we are alive today. आज आम्ही जिवंत आहोत. So we have come in the last moment of this year. In 365 days, Lord has kept us safe and He has kept us alive. आणि ह्या वर्षाच्या शेवटच्या काही घटकांमध्ये आम्ही आलेलो आहे, आणि गेल्या वर्षामध्ये प्रभूने आपल्याला सुरक्षित राखलेला आहे, जिवंत राखलेला आहे. God has been so good to us. आणि देव खरोखर आमच्याशी खूप चांगला असा आहे. He is our Jehovah Jireh. He is our Jehovah Nissi. He is our Jehovah Rapha. God has been providing all our needs. He has given us the victory. He has healed us and kept us alive. आणि तो आमचा यहोवा ईरे आहे, तो आमचा यहोवा निसी, आमचा विजयाचा झेंडा आहे, तो आमचा पुरवठा करणारा देव आहे. And His mercy endures forever. आणि त्याची दया ही सनातन आहे. So many good things. I was thinking about recollecting in our church, in our family life and personal life, how God wonderful things He has done. आणि मग पुष्कळशा गोष्टी मला आठवत होत्या, ज्या आमच्या मंडळीच्या गोष्टीमध्ये प्रभूनं काय काय केलेलं आहे, पारिवारिक गोष्ट ह्याच्यामध्ये प्रभूनं आम्हाला कसं आशीर्वादित केलेलं आहे, पुष्कळशा गोष्टी मी आठवण करत होतो. Last week only I had a talk with Ketan.
आणि गेल्या आठवड्यामध्येच मी केतनशी बोललो. You know, last year he was here whole month December. He was with me, spending time together, preparing for so many things for the hall, and finally we got it done. That even curtain also for the church. आणि मग गेल्या वर्षी तो इथं होता आणि संपूर्ण महिनाभर तो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो माझ्या बरोबर होता. पुष्कळशा गोष्टी आम्ही दोघं एकत्रित करत होतो आणि शेवटी इव्हन तुम्ही पडदेचे बघताय ते सुद्धा आम्ही त्यावेळेसच एकत्रित करून ते लावलेले आहेत. And wonderfully, now miraculously, God answered our prayer. Now he's in Australia for studies. Amen. आणि मग अद्भुत रीतीनं चमत्कारिक रीतीनं प्रभूनं आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि आता तो अभ्यासासाठी उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. Now we don't have Sister Varsha now today because she had told early that she would be not here today because she has gone to her mother's house. आणि सिस्टर वर्षा आपल्यामध्ये नाहीयेत कारण तरी आपल्याला सांगितलं होतं आधीच की काही कारणास्तव ते गावी गेलेले आहेत. She had a prayer request that I want a scooter so that I can come to church. आणि मग त्यांची ही प्रार्थना विनंती होती की मला गाडी घ्यायची आहे कारण मला चर्चला यायला समस्या निर्माण होतात. And God wonderfully provided a new Activa. Isn't it? Praise God for that. आणि त्यांनी अगदी अद्भुत रीतीने चमत्कारिक रीतीने नवीन ऍक्टिव्हा त्यांनी सोडवली. We are praying for Sagar's transfer. आणि सागरच्या बदलीसाठी आपण प्रार्थना करत I होतो. know all these things, wonderful things God has done in our church. आणि तुम्हाला आठवत नाही का ह्या सगळ्या अद्भुत गोष्टी देवाने आपल्या मंडळीमध्ये केलेल्या. And that too God has brought him back in Miraj. आणि मग त्यांना देवानं परत त्याला मिरजेमध्येच घेऊन आलेला आहे. We had wonderful church camp recently. आणि नुकताच आपल्या चर्चच्या मंडळीचा कॅम्प सुद्धा छान झाला. And we thank God for Stavan's birthday and dedication. Also we had recently. आणि स्तवनचा समर्पण आणि त्याचा वाढदिवस सुद्धा नुकताच आपला We had a झाला. wonderful time. It was a very good time. आणि ती सुद्धा एक आशीर्वादाची वेळ आपल्यासाठी होती. And Sunday we celebrated 25th wedding anniversary. Amen. आणि रविवारी आपली 25वा लग्नाचा वाढदिवस सुद्धा साजरा झाला. कसं काढले माहित नाही बाबा, पण देवाला धन्यवाद. Amen. God has been good to us in our church. So many things, wonderful things God has been doing. आणि खरोखर देव आपल्या बरोबर खूप चांगला आहे. अद्भुत गोष्टी, खूप छान गोष्टी देव करत There are आहे. so many things to mention, but few things just I have taken for a notice so that we can, as a body of Christ, as a family of God, we can come together and thank the Lord for His all faithfulness and the wonderful things He has done in our midst. आणि पुष्कळशा गोष्टी आहेत सांगण्यासाठी पण काही थोडक्याच गोष्टी मी इथं नमूद करत आहे. अशा अद्भुत गोष्टी परमेश्वर करतो आणि मंडळी या नात्यानं ख्रिस्ताचं शरीर या नात्यानं आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहेत आणि प्रभूला धन्यवाद देण्यासाठी. As I said, many things one by one this year. We bought mixer, we bought the amplifier. God bless us with a cordless mic. Everything. God has been so faithful to us. आणि पुष्कळशा गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. परमेश्वरानं ह्याच वर्षामध्ये आपण मिक्सर घेतलेला आहे, अम्प्लिफायर घेतलाय, कॉर्डलेस माईक आपल्याला प्रभूने दिलेले आहेत. पुष्कळशा गोष्टी देवाने आपल्याला पुरवठा केलेला. So that's why God has been teaching us already through Psalm 103 verse 2. Bless the Lord, O my soul, and forget not all His benefits. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला आधीच शिकवत आहे स्तोत्रसहिता 103 मधून की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. So don't you think it is good to come in the house of the Lord at the end of the year and just thank the Lord and remember all things what the Lord has done and say thank you Lord for His faithfulness. मग तुम्हाला असं वाटत नाहीये का की वर्षाच्या शेवटच्या वेळेस आणि ज्या वेळेस आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत त्या क्षणांमध्ये आम्ही एकत्रित यावं, परमेश्वराला सर्व गोष्टींसाठी धन्यवाद द्यावा, त्याचा गौरव करावा. So this is the first reason why we are here today for the midnight service. आणि मग हे पहिलं कारण आहे का आम्ही इथं आहोत ह्या मध्यरात्रीच्या प्रार्थनेसाठी. Second reason we are here today because as we read in the scripture, turn with me to 1 Samuel chapter 7 verse 12. आणि दुसरं जे कारण आहे जसं मी वचन वाचतो पहिलं माझ्या बरोबर पहिले शमूएल याचा Chapter 7 verse 12. 7वा अध्याय आणि 12व्या वचनाकडे आम्ही जाऊयात. 1 Samuel chapter 7 verse 12. पहिले शमूएल याचा 7 chapter 7वा verse 12. अध्याय आणि
12 Then Samuel took a stone and set it between Mizpeh and Shen, and called the name of it Ebenezer, saying, "Hitherto hath the Lord helped us." मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबेनेझर हे नाव देऊन म्हटले की एथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. So far, the Lord has helped us. आणि इथवर परमेश्वरानं आम्हाला सहाय्य केलेलं आहे. The Ebenezer, the meaning of that word Ebenezer is the stone of help. आणि मग त्या एबेनेझरचा अर्थ असा आहे की तो सहाय्य करणारा जो स्मारक आहे ती शिळा आहे त्याचा तो अर्थ होतो. In another translation says that the Lord has helped us all the way from 2025 January 1st to 31st. All the way the Lord has helped us. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये जर बघायचं झालं तर परमेश्वर संपूर्ण आमच्या प्रवासामध्ये आमच्या मार्गामध्ये 2025 जानेवारी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत परमेश्वर आमचं सहाय्य करत आलेला आहे. CB translation said the Lord helped us to this very point. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं की परमेश्वर ह्या वर्षामध्ये आम्हाला त्यानं सहाय्य केलेलं आहे. To this very point, on 31st, till this very point, God has helped us. आणि आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. Until now, means from then until now, He has helped us. तेव्हापासून ते आजवर तो आमच्या बरोबर आहे. When we think of, just think of the past, 2025, how things went on, what all we went through. But in spite of all that, God has helped us. आणि मग ते विचार करा आपल्या ज्या भूतकाळाचा मी थोडा विचार करूया 2025 चा आम्ही विचार करूया. अनेक परिस्थितीमधून आम्ही गेलो पण तरीही देवानं आम्हाला सुरक्षित राखलेलं आहे. See, from the beginning, Philistine people were against of people of God, that is Israel. आणि सुरुवातीपासूनच फिलिस्ती लोक जे आहेत ते देवाचे जे इस्रायल लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये होते. But when Samuel became the king, God gave him a significant victory over Philistine. आणि मग ज्यावेळेस शमूएल राजा झाला त्यावेळेस अद्भुत रीतीनं चमत्कारिक रीतीनं त्यानं फिलिस्त्यांच्यावरती विजय मिळवला. So Samuel built an altar, that is Ebenezer stone, that means the stone of faith. The Lord has helped me so far. आणि म्हणून शमूएलानं ती वेदी बांधली ते म्हणजे एबिनेझर जो शिळा त्यानं स्थापन केली याचा अर्थ की परमेश्वर इथवर आमचं सहाय्य झालेलं आहे. We all have come in the presence of the Lord for what today? आणि मग आम्ही सर्वजण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आज का आलेलो आहोत? We also all have come together as a body of Christ, as an individual, as a family, to set up a stone as an Ebenezer and saying to the Lord that Lord has been so faithful and He has helped us thus far. आणि मग आपण सुद्धा परिवार या नात्यानं वैयक्तिक नात्यानं ख्रिस्ताचं शरीर म्हणून आपण एकत्रित आलेलो आहोत. तीच वेदी बांधण्यासाठी ते एबिनेझर ती शिळा स्थापन करण्यासाठी आणि देवाला सांगण्यासाठी की इथवर परमेश्वरा तो आमचं सहाय्य झालेलं आहे. Last week when we were called, pastors were called in mission hospital to go and pray for the mission hospital. आणि गेल्या आठवड्यामध्ये काही पाळक वर्गांना आम्हाला मिशन हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं होतं प्रार्थनेसाठी. Soon it will be starting our mission hospital. आणि लवकरच मिशन हॉस्पिटल सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. So they made 5 teams and our team went to different part. We went to administrative office
and then other places. आणि मग त्यांनी 5 ग्रुप केले होते आणि आमचे जो ग्रुप होता तो वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. ऑफिसमध्ये संस्थापकाच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. So City office, as we went there, there are all the doctors, national doctors, they have put the photos. आणि संस्थापकांच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो ऍडमिनिस्ट्रेशनच्या खोलीमध्ये ऑफिसमध्ये, त्यावेळेस आम्ही पाहिलं की विशेष करून सर्व जे डॉक्टर्सनी सर्व्हिस केलेली आहे त्यांची फोटो तिथं लावलेले आहेत. What shows their service? आणि त्यांचं जे काम जे आहे त्याचा वेळ सर्व्हिस जी आहे काय दाखवतं As a powerful memorable. आणि मग ते एक जे सुंदर अशा आठवण आणि स्मरण तिथं दाखवलं जातं. So when we have come today in the house of God to put up a stone of help, the Ebenezer, to thank the Lord, remember the Lord's help in our life. आणि मग ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती मंडळी या नात्यानं ख्रिस्ताचं शरीर या नात्यानं एकत्रित येऊन प्रभूला धन्यवाद देत आहोत, ती वेदी बांधत आहोत, ती एबिनेझर आम्ही शिळा स्थापन करत आहोत, देवाला धन्यवाद करत आहोत. Reminding ourselves of God's timely intervention means everything as we went through, God has been so faithful and His presence was there with us. आणि मग स्वतःला हे आठवण करत की परमेश्वर खूप विश्वसनीय आहे, तो प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आमच्या बरोबर आहे, आम्हाला सहाय्य करत आहे. His faithfulness in the past struggles throughout the 2025. आणि भूतकाळामध्ये सुद्धा त्याची उपस्थिती होती, पूर्ण वर्षभरामध्ये 2025 मध्ये त्याची उपस्थिती आमच्या बरोबर होती. We had struggles but God gave us the victories. आणि आम्हाला समस्या होत्या, त्रास होता, पण त्यावरती देवाने आम्हाला विजय दिलेला God आहे. gave us the deliverance. देवाने आम्हाला त्याच्यामधून सुटका दिलेली आहे. Looking forward with a hope. आणि पुढे आम्ही 2026 मध्ये येत असताना एक आशा आम्ही आशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. So I want to ask a question to you again. Have you found the stone of Ebenezer? आणि मग मला पुन्हा तुम्हाला हा प्रश्न विचारू द्या की काय तुम्ही तो एबिनेझर शिळा तुम्ही स्थापन केली आहे का? Do you remember what the Lord has done in the past in our life? आणि मग काय तुम्हाला आठवतं का, तुमच्या लक्षात आहे का की गेल्या भूतकाळामध्ये गेल्या वर्षभरामध्ये देवाने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे? Did we pause to focus on God? काय आम्ही काही क्षण घेऊन देवावरती लक्ष केंद्रित करत आहोत का? To build thankfulness and trust. आणि मग देवावरती धन्यवाद देण्यासाठी आणि पुन्हा विश्वास ठेवण्यासाठी. Dear people of God, माझ्या प्रियानो, this Ebenezer stone, when we establish, आणि हा जो एबिनेझर शिळा ज्यावेळेस आम्ही स्थापन करतो, means when we remember God's divine intervention and His help in our personal life, in family life, in our church life. आणि मग ज्या वेळेस आम्ही देवाची अद्भुत उपस्थिती आम्ही आठवण करतो, त्याची मध्यस्थी आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आमच्या पारिवारिक जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये आम्ही त्याची आठवण करतो. So when Samuel set up a Ebenezer stone, आणि म्हणून ज्यावेळेस शमूएलानं तो एबिनेझर शिळा स्थापन केली, means he dedicated himself once again to the Lord, remembering of His faithfulness in his life. आणि मग याचा अर्थ की त्यानं पुन्हा एक वार देवाला स्वतःचं समर्पण केलेलं आहे. देवाचं जे अद्भुत उपस्थिती जी आहे त्याची आठवण करत, आपल्या जीवनामध्ये जो परमेश्वराची उपस्थिती आहे त्याची आठवण करत. As it mentioned in Romans chapter 12 verse 1 and 2, I beseech you, brethren in Christ Jesus, that commit your bodies as a living, holy and acceptable sacrifice unto the Lord. This is your spiritual service. आणि मग जसं स्तोत्रसंहितामध्ये सांगितलेलं आहे की माझ्या रोम 12 मध्ये सांगितलेलं आहे की माझ्या बंधूंनो, मी तुम्हाला विनवतो की तुमचे शरीर हे जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून परमेश्वराला सादर करा, कारण हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे. When we remember God's goodness in our life,
आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाची चांगुलपण, देवाचा विश्वसनीयता आम्ही आमच्या जीवनामध्ये आठवण करतो. First thing, we are focusing to God and His faithfulness. पहिली गोष्ट आम्ही देवावरती आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या विश्वसनीयतेवरती आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो. And the victory which God has given us, आणि ज्या विजय देवानं आम्हाला दिलेला आहे, त्यावरती आमचं the लक्ष केंद्रित deliverance करतो. He has given us, जो सुटका देवानं आम्हाला दिलेली आहे, we set up a stone, Ebenezer stone, आणि मग आम्ही ती वेदी, एबिनेझरची वेदी आम्ही बांधतो. and we commit our body as a living, holy and acceptable sacrifice unto the आणि Lord. मग आम्ही आमचं स्वतःचं जिवंत शरीर ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करतो. Offering our life as a living sacrifice of thanksgiving. आणि आपलं जे शरीर आहे ते जिवंत आणि ग्रहणीय यज्ञ म्हणून आभार प्रदर्शनासह देवाला आम्ही सादर करतो. Third reason, तिसरं कारण, turn with me to Matthew's Gospel chapter 26. आणि मत्ते कृष्ण वर्तमान याच्या 26व्या अध्यायाकडे मी जाऊया. Matthew's Gospel chapter 26. मत्ते 26. We read there actually full, we don't have time to go into all the scriptures, but let us read chapter 26, Matthew's Gospel, verse 40 and 41. आणि सर्व अध्याय वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही घरी वाचू शकता, पण Matthew's 40 Gospel. आणि 41 वचन मी वाचूया. Yeah, Matthew's Gospel chapter 26, verse 40 and 41. Watch and pray that ye enter not into temptation. 41, you can just read that, is enough. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. Dear people of God, माझ्या प्रियानो, ye enter not into temptation means, आणि तुम्ही परीक्षेत पडू नये याचा अर्थ, dear people of God, we tend to forget what the Lord has done in our life. आणि माझ्या प्रियानं कधी कधी आम्ही विसरून जातो की देवाने आमच्यासाठी काय केलेलं. So this is the time आणि म्हणून ही वेळ आहे, we come together as a body of आणि Christ. आपण ख्रिस्ताचं शरीर या नात्याने एकत्रित आलेलो As आहोत. a family, we come in the presence of एक God परिवार या नात्याने आम्ही एकत्रित आलेलो आहोत, and we pray आणि आम्ही प्रार्थना करतो. so that we recollect what all things Lord has done in our life. आणि मग आम्ही आठवण करूया की काय काय देवाने आमच्यासाठी केलेलं आहे. When we remember God's goodness and faithfulness in our life, आणि ज्यावेळेस आम्ही देवाची विश्वसनीयता आणि त्याचा चांगुलपणा आम्ही आमच्या जीवनामध्ये आठवण करतो, as Lord has been teaching us on Sundays, आणि प्रभू जसं आपल्याला रविवारच्या ह्याच्या सभेमध्ये शिकवत आहे, David says, bless the Lord, O my soul, and forget not all his benefits. आणि जसं दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. And 116 Psalm he says, what shall I render to the Lord for all his benefits? आणि स्तोत्र संहिता 116 मध्ये तो म्हणतो की मी परमेश्वराच्या उपकारामधून कसा उत्तराई हो. Means when we recollect, we have come together in the presence of God, when we watch and pray, we focus on God. आणि म्हणजे याचा अर्थ की ज्यावेळेस आम्ही ते आठवण करतो, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो, त्यावेळेस आमचं लक्ष परमेश्वराकडे केंद्रित राहतं. Jesus, when he went to pray in Garden of Gethsemane, आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थनेसाठी गेला, dear people of God, he went on his knees and prayed. आणि माझ्या प्रियाने तो गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करत होता. But he did not go alone. पण तो एकटा जाऊ गेलेला नाहीये. He took his near and dear disciple, John, Peter and James, he took them and he wanted them to pray with him. आणि मग तो एकटा न जाता त्याच्या अति जवळचे जे लोक होते, जे प्रिय लोक होते, प्रिय शिष्य होते, योहान, याकोब आणि पेत्र यांना तो संगती घेऊन गेलेला आहे. That was his desire, that he said, pray with me as I pray here. आणि मग त्याची ही इच्छा होती, तो त्यांना म्हणाला की माझ्या बरोबर प्रार्थना करा, जसं मी इथं प्रार्थना करतोय तुम्हीही माझ्या बरोबर प्रार्थना करा. Watch and pray so that you may not fall into temptation. आणि तो म्हणतो की तुम्ही प्रार्थना करा, जागे राहा आणि प्रार्थना करा, म्हणजे तुम्हीही परीक्षेत पडू नये. Yes, when we come in the house of God, we are awake. We are watching what the Lord has done in our life. आणि याच वेळेस ज्यावेळेस आपण प्रवेशाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे, आम्ही जागृत आहोत, आम्ही जागे आहोत, आम्ही बघत आहोत की परमेश्वराने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे. When did Jesus say,
this to his disciples? आणि कधी येशू ख्रिस्ताने हे सगळं त्याच्या शिष्यांना सांगितलेलं आहे? It was at the midnight hour. आणि मग ते मध्यरात्रीच्या वेळ होती. Second thing, दुसरी गोष्ट, Jesus was going to face a greater challenge, so he was battling in prayer. आणि मग कारण दुसरी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त ह्या खूप मोठ्या संकटामधून त्रासामधून जाणार होता आणि मग तो प्रार्थनेमध्ये तो युद्ध खेळत होता. तिथं प्रार्थनेमध्ये त्याचं युद्ध सुरू होतं. Dear people of God, so many things are happening in the world around today. आणि माझ्या प्रियानं पुष्कळशा गोष्टी आज जगभरामध्ये होत आहेत. Somebody said to me this week only when I went to visit somebody, आणि कोणीतरी ह्याच आठवड्यामध्ये मला सांगितलं, ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो, 2026 will be very hard. आणि 2026 हे खूप कठीण असणार आहे. You are blessed people that you have come in the presence of God to watch and pray. आणि तुम्ही आशीर्वादित लोक आहात. तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जागृत राहून प्रार्थना करण्यासाठी आलेले How आहात. could Jesus face that crucifixion? आणि कसं येशू ख्रिस्तानं ते वधस्तंभाला तो सामोरे गेला. The challenges which he had, which was not possible for him, how could he face the situation? आणि ज्या त्रासाला त्याला सामोरे जायचं होतं, जे त्याच्यासाठी शक्य नव्हतं, तरीही तो कसा त्यासाठी सामोरे गेला? Only because of his prayer and dedication. आणि फक्त त्याच्या प्रार्थनेमुळं आणि त्याच्या समर्पणामुळं. Dear people of God, माझ्या प्रियानं, I tell you what I am today. आणि मला सांगू द्या, जे काही मी आज आहे, I thank God that we had a right from the beginning of now 41 years running, but I thank God we continued praying evening, nights, morning prayers, and that's the reason I'm here today. आणि माझ्या प्रियाने मी धन्यवाद देत आहे की 41 वर्ष झाले प्रभूला तारणामध्ये येऊन. 41 वर्ष चालू आहे, पण सातत्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यस्थीची प्रार्थना, रात्रीची प्रार्थना, ह्या प्रार्थनेमध्ये सातत्याने असल्या कारणास्तव आज मी उभा आहे. That's what burden the Lord has given. That's why I arrange night prayers and we sit whole night and pray. आणि मग म्हणून ते ओझं देवानं मला दिलेलं आहे, म्हणून बऱ्याचदा मी रात्रीची प्रार्थना आयोजित करतो आणि रात्र बसून मी प्रार्थना करतो. That is God's desire. That is what Jesus wants us to do. आणि हे देवाची इच्छा आहे, ही येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण हे करावं. Dear people of God, माझ्या प्रियानो, don't we give a lot of excuses? काय आम्ही पुष्कळशी कारणं देत नाही का? Prayer means nobody wants. आणि प्रार्थना म्हणजे कोणालाच नको असते. Night prayer, don't ask her. Morning prayer, no, don't ask her. आणि रात्रीची प्रार्थना विचारूच नका, सकाळची अजिबात नको. Somebody, our near dear one, goes to ICU, no? Then day and night we'll sit there and watch. आणि मग जर आपल्या जवळचं प्रिय कोण आयसीयू मध्ये असलं ना, मग रात्रंदिवस आपण तिथं बसतो आणि वाट बघतो, जागे राहतो. There we don't give excuse. तिथं आम्ही कारण नाही देत. Is it true? बरोबर आहे का? Sometimes सत्य कटू असतं ना. But it is the truth. पण हे सत्य आहे. There we don't give excuse. तिथं आम्ही कारण नाही देत. But prayer, we don't have time. पण प्रार्थनेसाठी आमच्याकडे वेळ नसतो. We have duties. आम्हाला काम असतं. We have sleep, lovely sleep. आम्हाला झोप प्रिय असते. But Jesus said to his disciples, watch and pray that ye enter not into temptation. आणि पण येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला की जागे राहा आणि प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही परीक्षेत पडू नये. Hallelujah. हालेलुया. That is not somebody's word. It is Jesus' desire that he went at night and prayed. आणि हे दुसरे कोणाचे शब्द नाहीत, हे येशू ख्रिस्ताचा इच्छा आहे. तो रात्री गेलेला आहे प्रार्थना करण्यासाठी. त्याची इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी प्रार्थना करावी. Fourth reason चौथं कारण why we are here today. आणि का आज आपण इथं आहोत? Turn with me to Matthew's Gospel chapter 25. आणि मग ते कृष्णवर्तमान याचा 25वा अध्याय. It is actually verses 1 to 13, but we don't have time to go. You can write it down. You can read at home. You know this 10 virgins parable is given here. आणि मग 1 ते 13 वचन आहे.
आणि इतका वेळ नाही आपल्याला वाचायला, तुम्ही लिहून घेऊ शकता, घरी वाचू शकता आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. 10 कुमारिकांचा दृष्टांत तिथे सांगितलेला आहे. Let us read verse 6. आणि 6वं वचन आम्ही वाचूया. And at the midnight there was a cry made, behold, the bridegroom cometh, go ye out to meet him. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. I remember Song of Solomon. आणि Gitratna. आणि गीतरत्नाचं Book I remember. ते पुस्तक मला आठवलं. Oh, my dear, as my dove, as love has come, and he is knocking the door. Upon the bed, I washed my feet. Oh, I'm sleeping. I'm very sleepy. How I'll get up? I will go there. I will open that latch. By the time he goes, आणि माझा प्रिय आलेला आहे. मी कसं, मला माझा हातपाय मला धुवायचे आहेत. मी धुतलेला आहे. धुतले. मी झोपलेला आहे. आता कसं अंथरुणातून उठू, कसं तर ती कडी काढू. तोपर्यंत जाणार. Dear people of God, Jesus has given this word to us, and it speaks of midnight hour. आणि येशू ख्रिस्तानं हे वचन आपल्याला दिलेलं आहे आणि ते मध्यरात्रीच्या विषयी बोलतं. At the midnight there was a cry. आणि मग मध्यरात्रीच्या वेळेस अरोळी रडगाणं ऐकू आलेलं आहे. Many people today didn't come today to church or did not go to any church today. Oh, where to go in the खूप थंडी आहे. Where to go to church is very cold. आणि पुष्कळशे लोक आज मंडळीमध्ये आले नाहीत किंवा दुसऱ्या कुठेही गेले नाहीत, कारण खूप थंडी आहे. कुठे जायचं, झोपूया ग. If you are sitting on the station, train is late, you have to sit there whole night. आणि तुम्ही स्टेशनवरती गाडीची वाट बघत असाल आणि गाडी उशीर आली तर तुम्हाला रात्रभर तिथं स्टेशनवरच बसावं लागणार आहे. Don't you sit there? काय बसत नाही तुम्ही No तिथं? excuse there. तिथं कारण नसतं. You have to sit there quiet. तुम्हाला तिथे शांत बसावंच लागेल. We wait for train to come. आणि मग आपण त्या ट्रेन रेल्वे येण्याची वाट पाहतो. But you know, पण तुम्हाला माहितीये का, some people in waiting, they go to sleep and train goes still they are sleeping on. आणि बरेच लोक वेटिंग रूम मध्ये जाऊन झोपतात, येऊन ट्रेन निघून पण जाते, ते झोपलेलेच असतात. That is what it talks about. आणि हीच गोष्ट इथे सांगितलेली आहे. Our Lord, when He will come, we don't know. आणि आपला प्रभू कधी येईल आपल्याला माहित नाही. If we are awake now, we don't know God may come now also. आणि मग आज आम्ही जागे आहोत, आपल्याला माहित नाही देव आता येईल. At the midnight there was a cry made, behold, the bridegroom cometh. Go ye out to meet him. आणि मध्यरात्री तो आवाज झाला की, पहा, वर आलेला आहे, त्याला सामोरे जा. आता नको, लय शिंका आक्षी या लागल्या, नको. Why they went out to buy? You know, there is another reason, problem there. That these some 5 virgins, those who were wise, they took the lamp and they took the oil with them. आणि मग मध्यरात्री काही 5 कुमारिका ज्या होत्या त्या शाण्या होत्या, त्यांनी दिवाळी घेतलेला आणि तेलही आपल्या बरोबर घेतलं होतं. But some are foolish, मूर्ख बायका. मी म्हणत नाही, शास्त्र सांग. आणि काही मूर्ख कुमारिका होत्या. They took the lamp, no doubt, आणि त्यांच्याकडे दिवा होता, यामध्ये शंका नाही, but no sufficient oil. पण त्यांच्याकडे पुरेसं तेल नव्हतं. So what happened? काय झालं? There was announcement, go and meet the bridegroom, but they said, our lamp is going off now, give some oil to us. आणि मग ज्यावेळेस हाक आली की वर आलेला आहे, त्याला सामोरे जा, मग त्यावेळेस त्यांच्या दिव्यामध्ये पुरेसं तेल नव्हतं. मग त्या दुसऱ्यांना मागू लागल्या की थोडंसं तुमच्याकडचं आम्हाला द्या. 10th verse says, while they went out to buy, the bridegroom came, and they that were ready went in with him to the marriage, and the door was shut. आणि त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. 11th verse, after came also other virgins, saying, Lord, Lord, open the door for us.
आणि नंतर त्या दुसऱ्याही कुमारिका येऊन म्हणाल्या, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. But what was the answer? पण उत्तर काय आहे? But he answered, 12th verse, but he answered and said, Verily I say unto you, I know you not. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो की मी तुम्हास ओळखीत नाही. Sometimes we take everything lightly and sometimes we give excuses. आणि पुष्कळ वेळा आम्ही सर्व काही अगदी सहज घेतो आणि कारण सांगतो. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, we need to be ready, watch and pray. आणि मग आम्ही तयारीत असलो पाहिजे. आम्ही जागे राहून प्रार्थनेत असलं पाहिजे. We don't know when our bridegroom is going to come. आणि आपल्याला माहित नाही की आपला वर कधी येईल. The scripture says the cry was in the midnight. आणि वचन आपल्याला इथे सांगतं की ती हाक मध्यरात्री ऐकल. So everything, the scripture is connected with something with the midnight. आणि मग प्रत्येक वचन जे आहे मध्यरात्रीशी कुठं ना कुठं जुळत आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, fifth reason, quickly we'll go. आणि पाचवं कारण पटकन आपण जाऊयात. Fifth reason is Acts of Apostles chapter 16. आणि पाचवं कारण जे आहे प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय. 16 chapter verses 25 to 33. We all are not going to read that. आणि 16वा अध्याय 25 ते 33 वचन सगळी आम्ही नाही वाचणार आहे. But you know, Paul and Silas were behind the bars. पण तुम्हाला माहितीये की पौल आणि सिलास हे बंदीशाळेच्या म्हणजे कारागृहामध्ये होते. They were in dark room. आणि अंधार कोठडीमध्ये ते होते. Dear people of God, maybe possibilities there. We are going through hard time. आणि माझ्या प्रियाने शक्यता आहे की आपण खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. But we have come in the midnight in the house of God to worship the Lord. आणि पण तरीही आपण ह्या मध्यरात्रीच्या प्रार्थनेसाठी मंदिरामध्ये आलेला आहे, आराधना करण्यासाठी. When they were in the dark room, they did not get fed up. They did not accuse God or did not accuse the situation or surrounding or anybody. आणि ज्यावेळेस ते अंधार कोठडीमध्ये आहेत, त्यांनी कुठलाही दोषारोप देवाला दावा नाही ठेवलेली, परिस्थितीला नावं ठेवलेली नाहीत, लोकांना नावं ठेवलेली नाहीत, कशालाच नावं ठेवलेली नाहीयेत. But when they were there with the chains bound. पण ज्यावेळेस त्यांना साखळदंडामध्ये अडकवून ठेवलेलं आहे, They started praying and worshiping God. They started singing, worshiping unto God. आणि मग ते प्रार्थना करू लागले, आराधना करू लागले, स्तुतीची गीतं गाऊ लागले. Dear people of God, माझ्या प्रियानो, when it happened in the midnight. आणि मग हे कधी झालेलं आहे? मध्यरात्री. I tell you, when we have faced the problem, it's good to come in the midnight in the presence of God and pray and worship God. आणि मला सांगू द्या की ज्यावेळेस खरंच आम्ही परिस्थितीतून जात आहे, तर चांगलं आहे की आम्ही मध्यरात्री उठून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊन आम्ही प्रार्थना करावी, त्याची आराधना करावी. When they prayed and worshiped God, ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना करून देवाची आराधना केली, all the chains were broken off. आणि सर्व साखळदंड तुटून पडले. Hallelujah. Hallelujah. Not just chains were broken off, the doors of the prisons were open. There was a great earthquake. आणि फक्त साखळदंडच तुटून पडलेले नाहीयेत, तर त्या बंदी शाळेचे सगळे दरवाजे, सगळे गेट उघडलेले आहेत. मोठा भूकंप तिथं झालेला आहे. When we give up our sleep, when we give up our excuses, all our problems, we keep it aside and we come in the house of God. आणि मग ज्या वेळेस आम्ही आमची झोप बाजूला ठेवतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या समस्या बाजूला ठेवतो आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये येतो And when we worship God, आणि ज्यावेळेस आम्ही आराधना करतो, I tell you, the chains, what are unseen in our spiritual life, what are the chains, the bondages are there, will be broken off. आणि मला सांगू द्या, ज्या न दिसणाऱ्या साखळदंडाने आम्ही बांधलेले आहोत, ज्या समस्यांनी आम्हाला घेरलेला आहे, त्या नक्कीच तुटून पडणार आहेत. And what happened as a result of that? आणि मग त्याचा परिणाम काय झाला? Not just they were set free, two of them, but all the prisoners were set free. आणि फक्त ते दोघच मोकळे झालेले नाहीत, तर त्या बंदी शाळेत असणारे सर्वजण रिक्त झालेले आहेत. And above that, the keeper of the prisoner and his family were saved and were baptized. आणि मग तेवढंच नाही, तर त्या बंदी शाळेचा जो रखवालदार होता, त्याचं पूर्ण परिवार त्याचं तारण झालं. Dear people of God, माझ्या प्रियानो, I want to encourage you. मला तुम्हाला When we have come in the house of God, I tell you, you are a blessed people.
आणि मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये आलेले आहात, तुम्ही आशीर्वादित लोक आहात. Because we are not here by accident. कारण आपण असं अपघाताने इथं नाही आहोत. First reason we have come in the house of God. पहिली गोष्ट, आम्ही पहिल्या कारण जे आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये आलेलो आहे, Just thinking of God's goodness and faithfulness in our life. What all God has done in our life. आणि देवाची सर्व जी विश्वसनीयता आहे, जे काही प्रभूने आम्हाला काही दिलेलं आहे, त्यासाठी धन्यवाद देण्यासाठी. To say, bless the Lord, O my soul, forget not all his आणि benefits. हे म्हणण्यासाठी की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. Second reason, दुसरं कारण, we have come to say Ebenezer, to build the stone of help. आणि आपण ती एबिनेचर शिळा ते वेदी बांधण्यासाठी आम्ही आलेलो आहे. Thus far the Lord has helped us. आणि इथवर परमेश्वर आम्हाला सहाय्य केलेलं आहे. We will build that Ebenezer stone and just yield our life unto the Lord. आणि मग ती एबिनेचर वेदी आम्ही बांधू आणि आमचं जीवन आम्ही त्याला समर्पित करू. And third reason, तिसरं कारण, it's the desire of Jesus that we watch and pray. आणि प्रभूची येशूची इच्छा आहे की आम्ही जागरूक राहून प्रार्थना करावी. Fourth reason, चौथं कारण, like a 10 version, like five, those who are wise, we need to be ready, prepared. Our life should be a life of prayer. आणि मग त्या 5 शहाण्या कुमारिकांसारखं की आम्ही आमचं जीवन आम्ही तयारीत असावं, आमचा दिवा आमचं तेल आमच्या बरोबर असावं. Oil speaks of the Holy Spirit. आणि मग त्या पवित्र आत्म्याशी बोलण्यासाठी We saw the drama that the burden what we have in our life, in family life, in the church life, only it will go through the anointing of the Holy Spirit. आणि आपण त्या नाटिकेमध्ये पाहिलं की जे काही ओझ आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये, फक्त आणि फक्त पवित्र आत्म्याच्या मध्यस्थीनंच आम्ही ते काढू शकतो. In the midnight, Paul and Silas, they prayed and worshiped God, and all the chains were loosed. आणि मग मध्यरात्रीच्या वेळेस पाऊल आणि सिलासनी प्रार्थना केली आणि त्याचे सगळे साखळदंड निघून पडले. Dear people of God, माझ्या प्रियानो, I want to tell you today, physically you may not be see something, but in spiritual life, so many things, the bondages of your life is been loosed today. आणि मग मला माझ्या प्रियाने सांगू द्या की कदाचित तुमच्या शारीरिक नेत्राने तुम्ही पाहणार नाहीये, पण आत्मिक गोष्टीमध्ये पुष्कळशेचे साखळदंड तुमच्या जीवनामध्ये असतील, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये असतील, आज ते तुटून पडलेले आहेत. So let us worship the Lord. आणि म्हणून आज प्रभूची आराधना That's करूया. the reason we have come in the house of God, to say thank you, Lord, for your faithfulness, and to remember what Lord has done in our life. आणि म्हणून हेच कारण आहे की प्रभूच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि परमेश्वराला धन्यवाद देऊन आणि प्रभूने काय केलेलं आहे त्याची आठवण करत. Hallelujah.